ती हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या संविधानाची जी काही हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट झाली, ही कशा पद्धतीने झालेली आहे, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर फ्रीडम ऑफ मूव्हमेंट 1857 म्हणजे काय फ्रीडम मूव्हमेंट? तर 1857 साली जो काही उठाव झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1857चा उठाव जो काही झाला आणि त्यामध्ये मग पहिल्यांदाच जे ब्रिटिश सरकार होतं, त्यांनी कारभार जो आहे भारताचा कारभार आपल्या हातात घेतला. आधी कंपनी सरकार आपला कारभार चालवत होती. ब्रिटिशची ईस्ट इंडिया कंपनी ही जी काही आहे, ती ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश शासनामार्फत भारतावर राज्य करत होती किंवा भारताचा काही एकूण कारभार बघत होती. परंतु 1857चा उठाव झाल्यानंतर धर्मामध्ये हस्तक्षेप जो काही आहे तो ब्रिटिशांकडून झाल्यानंतर ब्रिटिश राणीने तो सर्व कारभार हा ब्रिटिश पार्लमेंटकडे सोपवलेला पाहायला मिळतो आणि ती खरं तर भारताच्या स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध किंवा पहिला लढा असं त्याला म्हणता येईल. आणि इट वॉज फर्स्ट फ्रीडम स्ट्रगल ऑफ इंडिया. इट हॅज बीन ब्रँडेड बाय स्वामी सावरकर, वीर सावरकरजी यांनी पहिल्यांदा त्याला स्वातंत्र्य लढा असं संबोधित केलेला आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर करण्यात आला, की भारतासंदर्भातला जो काही कायदा आहे, मग भारताला व्हाईसरॉय असला पाहिजे किंवा गव्हर्नर जनरल असला पाहिजे, प्रॉव्हिन्सेस असले पाहिजे किंवा इतर ज्या काही डेमोक्रॅटिक सेटअप किंवा डेमोक्रॅटिक एजन्सीज असणं आवश्यक आहे, त्या 1858 साली घेण्यात आलेल्या आहे. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861 आणि 1909 हे देखील तयार करण्यात आले. इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणजे भारतातल्या जे काही राजकीय पुढारी आहेत किंवा लोकांचे जे काही पुढारी आहेत, नेते आहेत, त्यांना प्रथम भारताच्या जी काही कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आहे किंवा जी काही गव्हर्नर जनरलची असलेली बॉडी आहे त्यामध्ये सर्वप्रथम स्थान देण्यात आलेलं होतं. जसं ब्रिटनमध्ये पार्लमेंट आहे तशा प्रकारची पार्लमेंट भारतात असावी आणि भारताचा राज्यकारभार त्या पार्लमेंट मार्फत चालवला जावा, अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आणि भारतीय प्रतिनिधित्व पहिल्यांदा या ठिकाणी मान्य करण्यात आलं. त्यानंतर मोर्लेमिंटो सुधारणा कायदा तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल इतिहासामधला, नागरिक शास्त्रामधला, की या मोर्लेमिंटो सुधारणा कायद्याने की भारतीयांना देखील एका प्रकारचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आलेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1999 1919 विच इज फेमसली नोन ॲज अ मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म. मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड हे जे अपॉइंट करण्यात आलेले होते ब्रिटिश शासनामार्फत भारतामध्ये कुठल्या प्रकारच्या सुधारणा करून आणणं गरजेचं आहे. त्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड हे ब्रिटिश पार्लमेंटचे माननीय सदस्य खासदार होते. त्यांना भारतात पाठवण्यात आलं आणि त्यांच्या मार्फत हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट त्यांनी केलेल्या रेकमेंडेशनच्या आधारावर तयार करण्यात आला, पास करण्यात आला आणि याद्वारे भारताची संसदीय लोकशाहीची जी काही पद्धत असावी याला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली पाहायला मिळते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात क्विट इंडिया मूव्हमेंट सुरू झालं किंवा पूर्ण आंदोलन जे 1930 साली आपण पुढे बघणार आहोत इतिहासामध्ये, की पूर्ण स्वराज्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली तत्कालीन इंडियन काँग्रेसकडून आणि मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 चा कायदा तयार करण्यात आला सायमन कमिशनच्या रेकमेंडेशनच्या आधारावर. है ना? सायमन गो बॅक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लाला लजपत राय ज्याच्यासाठी मेले किंवा बलिदान त्यांनी स्वीकारलं ते. तर त्या सायमन कमिशनने मोठ्या प्रमाणात रेकमेंडेशन्स केल्या आणि हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 तयार करण्यात आला. आजच्या संविधानाच्या बऱ्यापैकी प्रोव्हिजन्स आपण ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून उचललेल्या पाहायला मिळतात. आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलं ब्रिटिश संसदेकडून बाय इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947. आपण स्वातंत्र्य मिळवलं नाही, तर आपल्याला स्वातंत्र्य हे दिलं गेलं, प्रदान केलं गेलं. कोणाकडून? तर ब्रिटिश पार्लमेंटकडून. म्हणजे हा जो काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे, हा त्याचं एक एव्हिडन्स आहे, की इंडिया डज नॉट रिसीव्ड अ फ्रीडम, बट द फ्रीडम इज गिव्हन, पॉलिटिकल फ्रीडम इज गिव्हन बाय ब्रिटिशर्स टू इंडियन्स. आणि ब्रिटिशांकडून जी त्यांची कॉमनवेल्थ आहे, कॉलनी आहे, त्याच्यामधून भारताला मुक्त करण्यात आलं आणि भारताला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. मात्र तत्पूर्वी त्यांनी भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी केली आणि 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट लागू केला, बाय विच द इंडिया इज नाव कन्सिडर्ड ॲज अ पॉलिटिकली इंडिपेंडंट नेशन ऑर अ स्टेट. आणि मग हे 1947च्या कायद्यानुसार पंतप्रधान पद अस्तित्वात आलं.
त्यानंतर कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची स्थापना झाली आणि 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित करण्यात आलं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला. मात्र त्यातल्या थोड्याशाच प्रोव्हिजन ह्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलात आणल्या. मेजॉरिटीच्या ज्या काही प्रोव्हिजन आहेत, बऱ्यापैकी ज्या प्रोव्हिजन्स आहेत ह्या 26 जानेवारी 1950 की ज्याला आपण आपला रिपब्लिक डे किंवा गणतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन असं म्हणत असतो. ओके, तर ती पुढची डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, बिफोर बिगिनिंग आता तुम्हाला मी थोडक्यात ही टाइमलाईन सांगितली हिस्ट्रीची, तर त्याचा थोडक्यात आपण या ठिकाणीच्या मेजर चंक पॉइंट्स आहेत भारताच्या संविधानाच्या इतिहासातले, त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. We must understand the history in brief. In an idea to have constituent assembly was first proposed in 1934 by मानवेंद्रनाथ रॉय. हे जे काही कम्युनिस्ट लीडर होते किंवा त्यावेळेचे समाजवादी नेते होते बंगालमधले मानवेंद्र रॉय, की समाजवादी अर्थव्यवस्था भारताने स्वीकारावी याचे जनक म्हणून भारतामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांना बघितलं जातं, की ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नंतर भगतसिंग, सुखदेव, आझाद या सगळ्यांनी आपल्या स्वातंत्र्याचा लढा किंवा कम्युनिझम पक्ष भारतामध्ये मोठा व्हायला मदत झालेली होती. आणि मग ह्या 1934 मध्ये त्यांची आयडिया आल्यानंतर कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 भारतामध्ये मंजूर करण्यात आला. कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे जे काही कॅबिनेट मिनिस्टर्स होते ब्रिटिश पार्लमेंट मधले, त्यांनी येऊन मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याद्वारे हा कॅबिनेट मिशन प्लॅन राबवण्यात आला. काल तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा पॉइंट आढळला असेल. आणि ह्या कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 द्वारे पहिल्यांदाच जे संविधानिक मंडळ असावं भारताचं असं सुचवण्यात आलं आणि पहिल्यांदा त्याच्यासाठी इलेक्शन्स घेतले गेले आणि टोटल नंबर जे होते त्याचे 389 आउट ऑफ विच 292 वेअर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द स्टेट, म्हणजे जे राज्य आहेत, प्रोव्हिन्सेस ज्याला आपण म्हणतो, त्याचे प्रतिनिधी म्हणून घेण्यात आले. 93 हे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ प्रिन्सली स्टेट्स, की ज्या ठिकाणी राजेशाही अस्तित्वात होती, अशा ठिकाणच्या लोकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी घेण्यात आले. फॉर एक्झाम्पल राजस्थानमध्ये, हैदराबादमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संस्थानं होती किंवा तत्कालीन राजे किंवा राजेशाही व्यवस्था जी होती त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी घेण्यात आले. त्याला आपण पंतप्रतिनिधी जसं आपण म्हणतो तसं. आणि 4 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द चीफ कमिशनर्स ऑफ प्रोव्हिन्सेस ऑफ दिल्ली, अजमेर, कुर्ग अँड ब्रिटिश बलुचिस्तान याच्यामधले 4 प्रतिनिधी घेण्यात आले. Then the Constituent Assembly was completed by August 1946. ऑगस्ट 1946 मध्ये ही जी काही कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आहे ही स्थापन करण्यात आली. मगाशी आपण बघितलं कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे त्याची निवडणूक घेण्यात आली आणि ऑगस्ट 1946 मध्ये ती अस्तित्वात आली. ह्या कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली अस्तित्वात आली ती इंटेरिम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून कन्सिडर केली जाते, की भारताचं अंतरिम राज्य सरकार किंवा अंतरिम सरकार भारताचं हे 2 सप्टेंबर 1946 मध्ये घोषित करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची पहिली मीटिंग ही 9 डिसेंबर 1946 मध्ये घेण्यात आली, की ज्याच्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा वॉज अपॉइंटेड ॲज अ इंटेरिम प्रेसिडेंट and it began its first session with 207 members attending the session. 389 पैकी 207 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पहिलं सेशन पार पडलं. कधी 9 डिसेंबर 1946 ला. ओके, देन डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज इलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट अँड H.C. मुखर्जी वॉज अपॉइंटेड ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ऑन 11 डिसेंबर 1946. म्हणजे 2 दिवसांनी म्हणजे 2 दिवस सच्चिदानंद सिन्हा हे इंटरिम प्रेसिडेंट होते आणि त्यानंतर इलेक्शन घेऊन त्या मेंबरने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना प्रेसिडेंट आणि H.C. मुखर्जी यांना व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर जो महत्वाचा दिवस उजाडला भारताच्या संविधानामध्ये तो म्हणजे 13 डिसेंबर 1946, 13 डिसेंबर 1946. An objective resolution was presented by Pandit Jawaharlal Nehru laying down the underlying principles of Constitution. This latter became the preamble of the Constitution of India. तर जे काही ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे की संविधान सभेची निर्मिती आम्ही का करत आहोत, संविधान आम्हाला का गरजेचं आहे, त्याच्यातून आम्हाला काय साध्य करायचं आहे, याची मांडणी त्या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे आपण जसं एखादं घर
उभारायचं असतं आपल्याला, तर घर उभारण्यापूर्वी आपण काय करतो, त्याचा एक स्केलेटन फॉर्म तयार करत असतो, की नेमकं मला घरामध्ये काय पाहिजे, 2 बेडरूम पाहिजे, 1 हॉल पाहिजे, 1 किचन पाहिजे, टेरेस पाहिजे. हे जसं आपण ठरवतो, तसं संविधान आम्हाला कशासाठी पाहिजे आहे, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, हे त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचं स्टेटमेंट किंवा त्याचं वाचन संविधान सभेसमोर केलेलं आहे. आणि हेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नंतर ज्यावेळी कॉन्स्टिट्यूशन तयार झालं त्यावेळी प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या स्वरूपात ते स्वीकारण्यात आलं. म्हणजे काही बदल त्याच्यामध्ये करून प्रिएम्बल आजची जी काही आहे, प्रस्तावना जी काही आहे, ती ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन म्हणून कन्सिडर केली जात असते. ओके. म्हणजेच काय, तर संविधान कशासाठी स्वीकारलंय हे जर कोणाला माहीत करून घ्यायचं असेल, तर ही मस्ट गो थ्रू दी प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके. देन ऑन 3rd June 1947, दॅट इज आफ्टर 6 years, मध्यंतरी मुस्लिम संघटनांनी बराचसा विरोध केला. त्यांना पाकिस्तान वेगळा पाहिजे होता. त्यानंतर डू ऑर डाय अशी सिच्युएशन तयार करण्यात आली. मग मोहम्मद अली जिना असेल किंवा चौधरी साहेब असतील किंवा या सगळ्यांच्या मार्फत मुस्लिमांना पेटवण्यात आलं आणि त्यांनी मग भारतामध्ये हिंदू मुसलमान दंगल घडवून आणली आणि पाकिस्तान वेगळा पाहिजे याच्यासाठी जोरात मागणी सुरू झालेली पाहायला मिळते. And due to these riots, Lord Mountbatten, that the then Governor General of India, has announced to scrap Cabinet Mission Plan. कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत जे काही 389 सदस्य नेमण्यात आले होते, त्याच्याद्वारे संविधान सभेची निर्मिती करण्यात आली होती, ती काय केली, रद्द केली. कारण पाकिस्तान आम्हाला स्वतंत्र हवा आहे, मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश हवा आहे, अशी मागणी जोर धरू लागली. आपण बघितलं की बंगालमध्ये त्यावेळी खूप मोठा हिंसाचार किंवा कतली घडवण्यात आलेल्या होत्या. आणि फायनली मग ह्या सगळ्या माध्यमातून 18 जुलै 1947 हा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट तयार करण्यात आला. कालच्या तुमच्या क्वेश्चन मध्ये हा एक MCQ होता की ऑन 18 जुलै 1947 इंडिया गॉट इंडिपेंडन्स बाय वे ऑफ इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट आणि इट केम इन टू इफेक्ट ऑन 14 ऑगस्ट 1947. ऑन दॅट डे द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली अगेन रिअसेंबल्ड. जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली 13 डिसेंबर 1946 होती, 11 डिसेंबर 1946 होती, तीच कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फक्त ज्याच्यामध्ये भारताचे सदस्य आहेत, पाकिस्तान सोडून किंवा मुस्लिम लीगचे सदस्य सोडून ते वगळता उरलेले सगळे सदस्य पुन्हा 14 ऑगस्ट 1947 एकत्र आले आणि रात्री ती शपथ घेतलेली. तो फोटो आपण मगाशी बघितला. And due to partition, the member of Constituent Assembly was reduced to 299 after reorganization and met on 31 डिसेंबर 1947. 14 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर पुन्हा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची पुनर्रचना करण्यात आली, रिस्ट्रक्चर करण्यात आलं आणि त्यामध्ये 389 जे काही मेंबर होते त्याची संख्या आता कमी करून 299 इतकी करण्यात आलेली होती. मग ही जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आहे तिचं मुख्य जे काम होतं ते मुख्य काम म्हणजे टू फ्रेम द कॉन्स्टिट्यूशन, टू एनॅक्ट लॉज अँड इन्व्हॉल्व इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस. म्हणजे संविधान तयार करणं आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेले जे काही इतर कायदे आहेत, इतर ज्या काही तरतुदी आहेत त्या पूर्ण करणे हे या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचं मुख्य उद्देश त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. ओके. इट प्रोव्हाइडेड द फिलॉसॉफी अँड गायडिंग प्रिन्सिपल्स फॉर फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन. जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास करून घेण्यात आलं 13 डिसेंबर 1946 रोजी, तेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे पुढे कॅरी करण्यात आलं. कशासाठी? टू प्रोव्हाइड अ फिलॉसॉफी अँड गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन. जे काही संविधान निर्माण करायचं आहे ते नेमकं कुठल्या आधारावर करायचं आहे, त्याची तत्व काय असली पाहिजे हे ठरवण्यासाठी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन घेण्यात आलं तेच पुढे कॅरी करण्यात आलेलं पाहायला मिळतं. आणि संविधान तयार करण्यासाठी जो काही भारताचा मोठा भूभाग आहे त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, कल्चरल, या सगळ्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी या संविधान सभेने एकूण 22 समित्यांची स्थापना केलेली पाहायला मिळते वेगवेगळ्या कामांसाठी. द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली अपॉइंटेड अ टोटल ऑफ 22 कमिटीज टू डील विथ डिफरंट टास्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन मेकिंग. मग याच्यामध्ये ज्या मुख्य कमिटीज आहेत ते म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, म्हणजे ज्याच्याद्वारे आपल्याला संविधानाचा आराखडा तयार करायचा आहे, त्याला मसुदा असं म्हणतो आपण. तर संविधान मसुदा समिती याचे अध्यक्ष होते डॉक्टर BR आंबेडकर. त्यानंतर युनियन पॉवर कमिटी, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी,
प्रॉव्हिन्शियल कमिटी, ऍडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स मायनॉरिटीज या देखील वेगवेगळ्या कमिटी स्थापन करण्यात आल्या आणि त्याचे अध्यक्ष या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे अध्यक्ष ते जवाहरलाल नेहरू, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आणि अशा इतर अनेक समिती तयार करण्यात आलेल्या होत्या की ह्या समितींनी परत पुढे काय केलं, त्यांचे जे काही अहवाल आहे हे अहवाल आणि त्याच्यातल्या रेकमेंडेशन्स किंवा सूचना ज्या आहेत यानंतर संविधानामध्ये इन्सर्ट केलेल्या पाहायला मिळतात. अतिशय मोठी आणि किचकट अशी प्रक्रिया ही संविधान निर्मितीची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर ह्या संविधानाच्या निर्मितीमध्ये ज्यांनी मोठा वाटा उचलला की ज्यांचं नाव नेहमी बाजूला पडतं ते सर बी एन राव, दॅट इज सर बेनेगल नरसिंग राव. हे सर बी एन राव वॉज अपॉइंटेड ॲज advisor to the constitutional assembly in formulating the Indian constitution. की भारताचं संविधान तयार कारण हे जे सर बी एन राव होते हे ICS म्हणजे जसं आता IAS असतात इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, त्याला पूर्वी ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस असं म्हटलं जायचं की जी ब्रिटिशांनी सुरू केली होती. तर जे काही उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी आहेत त्या जागेवर भरण्यासाठी परीक्षा घेतली जायची, जशी आता IAS IPS ची परीक्षा घेतली जाते तशी डॉक्टर सर बी एन राव हे त्यापैकी एक किंवा सुभाषचंद्र बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस हे देखील ICS परीक्षा पास झालेले होते. मात्र त्यांनी ब्रिटिशांबरोबर काम करायचं नाकारलं आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी मोठा पुढाकार घेतलेला पाहायला मिळतो. तर ही इज नोन ॲज स्टेट्समन अँड डिप्लोमॅट अँड ज्युरिस्ट. ही हॅज प्लेड अ की रोल इन ड्राफ्टिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ बर्मा अँड इंडिया. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व इंटरनॅशनल एजन्सी असेल किंवा इतर देशांचं संविधान निर्माण करणं असेल त्यामध्ये स्वतःची एक मोठी भूमिका त्यांनी पार पाडलेली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांना भारतीय संविधान सभेचं कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर म्हणून नेमण्यात आलं. ही वॉज ऑल्सो अ फॉर्मर जज ऑफ अ परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस ऍट हेग. इंटरनॅशनल कोर्ट जे काय आहे त्याचे देखील ते अध्यक्ष होते. कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर कशासाठी, तर जे काही स्ट्रक्चर आहे, स्केलेटन आहे, जसं आपण म्हणतो घर तयार करत असताना एक जण असतो आर्किटेक्ट आणि दुसरा असतो घराच्या आतमधले इंटेरियर डिझायनर. तर बाबासाहेब आंबेडकर इज नोन ॲज इंटेरियर डिझायनर. पण त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, त्याचं जे काही इंजिनिअरिंग आहे, RCC डिझाईन जे आहे ते कोणी तयार केलं, तर सर बी एन राव यांनी तयार केलं आणि त्याचा जो काही आर्किटेक्चरल फॉर्म्युला आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला आहे. आर्किटेक्चर जरी महत्वाचा असेल तरी RCC डिझायनर देखील महत्वाचा असतो, कारण मोठी बिल्डिंग बांधायची असेल तर RCC डिझायनर पाहिजेच पाहिजे. आणि नंतर मग आर्किटेक्टच्या मदतीने त्या RCC डिझाईनच्या आधारावर आपल्याला पुढे घराचा नकाशा तयार करायचा असतो. ऑन द सेम फॉर्मॅट, ऑन द सेम लाईन, सर बी एन राव हॅज गिवन skeleton form original draft of the constitution. Okay, he prepared original draft. Before that, Sir B N Rao was responsible for the general structure of its democratic framework of the constitution, and he prepared its initial draft in February 1948, which has been handed over to this PR Ambedkar when he was appointed as the chairman of the drafting committee. ते कधी अपॉइंट झाले हे आपण पुढे बघणार आहोत. फेब्रुवारी 1948 मध्ये आणि ही वॉज अपॉइंटेड ॲज अ चेअर कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर इन द 1946 इटसेल्फ. म्हणजे 46 साली बी एन राव यांना अपॉइंट करण्यात आलं आणि फेब्रुवारी 48 म्हणजे 2 वर्षांनी त्यांनी काय केला, संविधानाचा मसुदा आराखडा हा संविधान सभेकडे सुपूर्त केलेला पाहायला मिळतो. ओके. नाउ ही प्रिपेअर्ड ओरिजिनल ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन द रिपोर्ट्स अँड रिसर्च इन टू द कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ अदर नेशन्स. त्यांनी अनेक देशांचा संविधानाचा अभ्यास केला. मग US, कॅनडा, आयर्लंड, युनायटेड किंगडम अँड मेनी अदर ज्युरिस्ट he has consulted with. Okay, then we know that the Justice Felix Frankfurter, ज्याचा उल्लेख आपण आर्टिकल 21 या ठिकाणी केलेला होता की प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ अँड ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. The word was inserted in the constitution by after having a consultation with Justice Felix Frankfurter, the judge of the American Supreme Court, who advised him against the inclusion of clause due process in the Constitution of India, and otherwise the word due process will increase the undue burden on the judiciary. Okay.
Then the drafting committee, it was decided to have a drafting committee, and the drafting committee was set up in the year on the date 29th August 1947 under the chairmanship of Dr. B.R. Ambedkar. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अध्यक्षपदाखाली ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना करण्यात आली. काय होते ऑब्जेक्टिव्ह? टू स्क्रुटिनाइज द ड्राफ्ट ऑफ द टेक्स्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रिपेअर्ड बाय द कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर सर बी एन राव. सर बी एन राव यांनी जो काही कॉन्स्टिट्यूशनचा आराखडा तयार केलेला आहे, मसुदा तयार केलेला आहे, त्याचा अभ्यास करणं आणि संविधानाचा मसुदा संविधान सभेसमोर सादर करणं यासाठी डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या अध्यक्षपदाखाली समिती नेमण्यात आली. अँड टू सबमिट टू द असेंब्ली फॉर कन्सिडरेशन द टेक्स्ट ऑफ द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऍज रिवाइज बाय दी कमिटी. आणि ह्या कमिटीने जो काही संविधानाचा मसुदा आहे हा जर रिवाइज केला असेल तर तो संविधान सभेसमोर सादर करण्यासाठी या ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचे जे मेंबर्स होते ते होते कन्हैयालाल मुंशी, मोहम्मद सादुल्ला अल्लादी, कृष्णस्वामी अय्यर, गोपालस्वामी अय्यंगार, डी पी खेतान आणि बी एल मित्तर अशा 7 जणांची ही कमिटी त्या ठिकाणी तयार करण्यात आली होती. मात्र पुढे नंतर बी एल मित्तर आणि डी पी खेतान हे काही कारणामुळे जॉईन होऊ शकले नाही आणि बऱ्यापैकी जो काही मुख्य भार आहे हा सगळा डॉक्टर आंबेडकरांवर पडलेला आहे ड्राफ्टिंग कॉन्स्टिट्यूशन तयार करायचा. आणि त्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी जे काम केलं हे अतिशय महत्वाचं योगदान त्यांनी या संविधानाच्या निर्मितीमध्ये केलेलं आहे. ज्या काही कल्चरल सोशल क्रायसिस त्यांनी भोगल्या आपल्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या त्यांनी या संविधानामध्ये मांडलेल्या पाहायला मिळतात. मग अनटचॅबिलिटी असेल किंवा जे काही जातीवर आधारलेलं आरक्षण असेल किंवा जातीभेद असेल, हे संपूर्ण भारताच्या सोशल आणि कल्चरल जे काही चित्र होतं ते संविधानामध्ये व्यवस्थित असं मांडण्याचं श्रेय डॉक्टर आंबेडकर यांना जातात. ओके. टुवर्ड्स द एंड ऑफ ऑक्टोबर 1947 द ड्राफ्टिंग कमिटी बिगॅन टू स्क्रुटिनाइज द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन प्रिपेअर्ड बाय सर बी एन राव. 1947 पासून ऑक्टोबर 47 पासून त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. 30 ऑगस्ट मध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली आणि ऑक्टोबर पासून त्यांनी काम सुरू केलेलं पाहायला मिळतं. It made a various changes and submitted the draft constitution to the president of the Constitutional Assembly on 21 फेब्रुवारी 1948. 21 फेब्रुवारी 1948 त्यांनी काय केलं? संविधानाचे जे काही संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ते सुपूर्द केलं. त्यानंतर द असेंब्ली मेट इन सेशन्स ओपन टू पब्लिक फॉर 166 days spread over period of 2 years, 11 months and 18 days before adopting the constitution. हे जे काही संविधानाचा मसुदा होता हा लोकांच्या सूचनेसाठी 166 दिवसांपर्यंत मांडण्यात आलेला होता. लोकांच्या सूचना हरकती त्यावर मागवण्यात आलाय आणि एकूण संविधान तयार व्हायला जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. ओके. Dr. Ambedkar is a constitutional expert and he has studied about the constitution of about 60 countries. जवळपास 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला पाहायला मिळतो आणि त्याच्यातून ज्या योग्य अशा तरतुदी आहेत त्या त्यांनी घेतलेल्या होत्या. The draft of the constitution was already prepared by the drafting committee by Sir B. N. Rao and it was reconsidered by the drafting committee under the chairmanship of Dr. B. R. Ambedkar. It was kept for the decision and the suggestions of the people of India about 8 months to discuss the draft and the proposed amendments. Then the draft of the Constitution of India has been brought before the Constituent Assembly. It was handed over to the President of Constituent Assembly, that is Dr. Rajendra Prasad. It was published in October 1948. 1948 मध्ये मग त्याचं पहिल्यांदा पब्लिकेशन करण्यात आलं की अशा प्रकारचा आपला ड्राफ्ट असणार आहे. आणि मग जसं आज आपण बघतो की कुठलाही कायदा तयार करायचा असेल तर त्याची स्टेजेस ऑफ पासिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा बिल असं असतं ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग म्हणजे पहिल्यांदा होतं बिल की जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर मंजूर करतात आणि ते संविधान आपल्या पार्लमेंटमध्ये टेबल केलं जातं. टेबल केल्यानंतर त्याला पहिलं वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन
आणि मग वोटिंग आणि मग ऍसेंट असा त्याचा प्रोसिजर असते. तसंच प्रकारची प्रोसिजर या ठिकाणी घेण्यात आली, की 4 नोव्हेंबर 1948ला हा जो काही फायनल ड्राफ्ट आहे, हा संविधान सभेसमोर मांडण्यात आला. त्याचं पहिलं वाचन बीइंग अ चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर आंबेडकरांनी त्याचं पहिलं वाचन केलेलं आहे. त्यानंतर द्वितीय वाचन क्लॉज बाय क्लॉज करण्यात आलं, की ज्याच्यासाठी जवळपास 1 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. की क्लॉज बाय क्लॉज त्याचं वाचन केलं, त्याच्यावर डिस्कशन झालं, त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये जर काही अमेंडमेंट असतील, कोणाच्या सूचना असतील, हरकती असतील, तर त्या नोंदवण्यात आल्या. अँड आफ्टर 3 ड्राफ्ट्स म्हणजे पहिला ड्राफ्ट प्रिपेअर्ड बाय बी.एन. राव, फर्स्ट रीडिंग आणि सेकंड रीडिंग असे 3 ड्राफ्ट तयार झाले. म्हणजे 3 ड्राफ्ट्स अँड 3 रीडिंग्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वॉज डिक्लेअर्ड पास्ड ऑन 26 नोव्हेंबर 1949. 3 ड्राफ्ट आणि 3 वाचन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 26 नोव्हेंबर 1949ला आपलं संविधान स्वीकारण्यात आलं आणि ह्या त्यांच्या शेवटच्या स्पीचमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलं 25 नोव्हेंबर 1949 रोजी दॅट द क्रेडिट दॅट इज गिव्हन टू मी डज नॉट रिअली बिलॉंग टू मी. जे काही मला क्रेडिट दिलं जातं हे संविधान तयार करण्याचं हे खरं तर माझं नाहीये. इट बिलॉंग्स पार्टली टू सर बी.एन. राव. तर याच्यामध्ये काही हिस्सा सर बी.एन. राव यांचा आहे, की जे कोण होते? द कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर टू द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली हू प्रिपेअर्ड अ रफ ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फॉर द कन्सिडरेशन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी, की ज्यांनी संविधानाचा एक कच्चा आराखडा तयार केलेला होता आणि ज्याच्या आधारावर आम्ही हे संविधान निर्माण करू शकलो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सर बी.एन. राव यांचं जे काही क्रेडिट आहे ते मान्य केलेलं पाहायला मिळतं. ओके. The process of the Constituent Assembly, while deliberating the revised draft of the Constitution, the Assembly moved and discussed and disposed of 2473 amendments. 2473 अमेंडमेंट जवळपास संविधानामध्ये स्वीकारल्या गेल्या आहेत. कितीपैकी? 7635 पैकी इतक्या अमेंडमेंट सुचवल्या गेलेल्या होत्या. त्याच्यापैकी 2473 अडॉप्ट करण्यात आलेला आहे. Before adopting the constitution, the assembly held 11 sessions in 165 days. 165 दिवसांमध्ये 11 सेशन्स घेण्यात आले बिफोर अडॉप्टिंग द कॉन्स्टिट्यूशन. And then on 26 नोव्हेंबर 1949 it adopted the constitution. म्हणजे constituent assembly has adopted the constitution which was signed by 284 members. 284 सदस्यांनी त्याच्यावर आपल्या सह्या केलेल्या आहेत. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे हँडओव्हर करण्यापूर्वी सगळ्या सदस्यांनी त्याच्यावर आपल्या सह्या केल्या, त्याला आपली असेंट दिली आणि म्हणून 26 नोव्हेंबर इज सेलिब्रेटेड ॲज अ नॅशनल लॉ डे ऑर कॉन्स्टिट्यूशन डे. अँड असेंब्लीज फायनल सेशन वॉज कन्व्हीन ऑन 24 जानेवारी 1950. आणि आपण बघितलं की 26 जानेवारीला मग ते संविधान आपण पूर्णपणे स्वीकारलेलं आहे. संविधान सभेची शेवटची मीटिंग कधी झाली? 24 जानेवारी 1950. Each member signed 2 copies of the constitution, one in Hindi and other in English. 26 नोव्हेंबर 1949ला ते स्वीकारलं गेलं. आता हे हँड रिटन होतं आणि मग त्याचं काय केलं गेलं? सुंदर अशा सुवाच्य अक्षरामध्ये छान अशी डिझाईन करून कॅलिग्राफी करून ते आपण पुढे बघणार आहोत. 2 प्रती तयार करण्यात आल्या, एक हिंदीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये आणि त्याच्यावर 26 जानेवारी 1949 रोजी 26 जानेवारी 1950 रोजी सगळ्या मेंबरने आपल्या सह्या केलेल्या पाहायला मिळतात. ओके. नाऊ इफ यू लुक टू दी ओरिजिनल कॉपी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कॅलिग्राफी केलेली आहे, डिझाईन केलेली आहे. द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन इज हँड रिटन विथ ईच पेज डेकोरेटेड बाय आर्टिस्ट फ्रॉम शांतिनिकेतन. शांतिनिकेतनची बंगालमध्ये स्थापन केलेली होती रवींद्रनाथ टागोरांनी. तर त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये शाळा आहे, ते शाळेमधले जे बेहोर सिन्हा आणि नंदलाल बोस यांनी त्याच्यावर सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे. कॅलिग्राफर प्रेम बिहारी नारायण रायजादा. द कॉन्स्टिट्यूशन वॉज पब्लिश इन देहरादून अँड फोटोलिथोग्राफ बाय द सर्वे ऑफ इंडिया. यांच्याकडून त्याची फोटोलिथ करण्यात आली आणि प्रेम नारायण रायजादा यांनी त्याची कॅलिग्राफी म्हणजे ते हँड रिटन लिहायचं काम हे प्रेम नारायण रायजादा यांनी केलेलं आहे. एकूण संविधान निर्माणासाठी जवळपास 6.3 करोड इतका खर्च आला. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी त्यासाठी लागलेला आहे. आपल्या भारताचं जो काही संविधान आहे, जसं तुम्हाला सांगितलं की 60 देशांचा संविधानाचा
अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपलं संविधान निर्माण झालेलं आहे. तर साधारणपणे आपण वेगवेगळ्या देशांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत ह्या कॉर्पोरेट केलेल्या आहे, इनकॉर्पोरेट केलेल्या आहे. जसं युनायटेड किंगडमचा मोठा म्हणजे जे ब्रिटन आहे त्याचा मोठा प्रभाव भारताच्या संविधानावर झालेला पाहायला मिळतो. कारण ब्रिटिशमध्ये असलेली जी काही कॉमन लॉ लीगल सिस्टम आहे तीच आपण भारतामध्ये स्वीकारलेली आहे. मग जवळपास पार्लमेंटरी गव्हर्नमेंट असेल, कन्सेप्ट ऑफ सिंगल सिटिझनशिप असेल किंवा वेस्टमिनिस्टर मॉडेल जे तुम्हाला आता तुमच्या पुढच्या युनिटमध्ये शिकायचं पुढच्या टर्मला. ते वेस्टमिनिस्टर मॉडेल म्हणजे यूकेमध्ये वेस्टमिनिस्टर सिटी आहे. तिथे अशा प्रकारची संविधानिक रचना केलेली आहे. तिचा स्वीकार आपण भारतामध्ये केलेला आहे. इंडिपेंडंट ज्युडिशियरी, सेपरेशन ऑफ पॉवर, बिल ऑफ राइट्स, इक्वल प्रोटेक्शन किंवा प्रेसिडेंट ॲज अ कमांडर इन चीफ हे जे काही आहे हे सगळे फीचर्स आपण युनायटेड किंगडम कडून घेतलेले आहेत. व्हेअरएज रिपब्लिक ऑफ आयर्लंड कडून आपण डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, मेथड्स ऑफ प्रेसिडेन्शियल इलेक्शन किंवा राज्यसभेचे सदस्यत्व या संदर्भातल्या तरतुदी आयर्लंड मधून घेतलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आपण फ्रीडम ऑफ ट्रेड बिटवीन स्टेट्स, इंटरकोर्स ट्रेड अँड कॉमर्स किंवा कन्करंट लिस्ट, प्रिएम्बल ही जी काही टर्मिनॉलॉजी आहे ती. त्यानंतर नॅशनल लेजिस्लेटिव्ह पॉवर टू इम्प्लिमेंट ट्रिटीज बाय पार्लमेंट ही प्रोव्हिजन आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. फ्रान्सकडून आपण कन्सेप्ट ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी ही जी आहे ती घेतलेली आहे. इगॅलिटरियन सोसायटी ज्याला आपण म्हणतो ती आपण फ्रान्सकडून घेतलेली आहे. त्यानंतर कॅनडाकडून आपण क्वाझा फेडरल गव्हर्नमेंट, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर बिटवीन सेंट्रल अँड स्टेट, रेफ्युजरी पॉवर, ऍडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट ही आपण कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतली आहे. सोव्हिएत युनियन कडून आपण फंडामेंटल ड्युटीज किंवा प्लॅनिंग कमिशन असणं गरजेचं आहे ते आपण सोव्हिएत युनियन म्हणजे आताच रशिया यांच्याकडून ते घेतलेला आहे. जपानकडून आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हा जो प्रकार आहे तो घेतलेला आहे. जर्मनीकडून आपण इमर्जन्सी प्रोव्हिजन जे आहे संविधानामध्ये 352 पासून 360 पर्यंत त्या प्रोव्हिजन आपण जर्मनीकडून घेतलेल्या आहेत. साऊथ आफ्रिकेकडून अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन किंवा इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या घेतलेल्या आहेत. आणि मेजर ज्या प्रोव्हिजन घेतल्या आहेत त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 की ज्याच्यामधून फेडरल स्ट्रक्चर, गव्हर्नर्स ऑफिस, स्ट्रक्चर ऑफ ज्युडिशियरी, पब्लिक सर्व्हिस कमिशन, लिस्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ मेकिंग पॉवर या आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून घेतलेले आहेत. तर हा जो संविधान आहे हा ओरिजिनली जो काय तयार केला त्यावेळी त्याच्यामध्ये 22 पार्ट्स, 395 आर्टिकल्स आणि 8 शेड्युल्स त्यामध्ये होते. ज्यावेळी आपण पहिल्यांदा संविधान स्वीकारलं त्यावेळी त्याच्यामध्ये 22 पार्ट म्हणजे विभाग, 395 आर्टिकल्स म्हणजे कलम किंवा तरतुदी आणि 8 शेड्युल्स त्या ठिकाणी होते. परंतु आता स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आताच्या संविधानामध्ये 24 पार्ट्स, 459 आर्टिकल्स अँड 12 शेड्युल्स त्याच्यामध्ये आहेत. जानेवारी 2020 पर्यंत म्हणजे आतापर्यंत 104 घटना दुरुस्ती त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे रिसेंट ज्या काही आहेत त्या सगळ्या. त्याचबरोबर ज्या महत्वाच्या केस लॉज आहेत, प्रेसिडेंट्स ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये भारताच्या संविधानाच्या संदर्भात मोठे डिस्कशन करण्यात आलेलं आहे. ज्यांनी भारताच्या संविधानाला जी काही कलाटणी दिलेली आहे, असे ज्या काही केस लॉज आहेत त्या म्हणजे बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर, मनेका गांधी, एडीएम जबलपूर, स्टेट ऑफ यूपी वर्सेस राजनारायण, पीयूसीएल, एमसी मेहता, चंद्रिमा दास, एसआर बोम्मई, केशवानंद भारती, ए.के. गोपालन, and etc. So many case laws are there who have turned the face of the constitution. Okay, at present this is the structure of the constitution. Okay, there are many articles which have been divided in different parts of the constitution. Okay, as I said, 12 schedules have been attached to the constitution. Here is the list of 12 schedules. Okay, दिस इज द टाइमलाईन ऑफ फॉर्मेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ज्या महत्वाच्या घटना आहेत या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलंय. 6 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946, 13 डिसेंबर 1946, 22 जानेवारी 1947 अँड 22 जुलै 1947. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 22 जुलै 1947 ला भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा याचा स्वीकार करण्यात आलेला आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. इंडिया स्प्लिट इंटू इंडिया अँड पाकिस्तान.
29 ऑगस्ट 1947 ड्राफ्टिंग कमिटी वॉज अपॉइंटेड. 16 जुलै 1948 H.C. Mukherjee Krishnamachari was elected as a vice president of the Constituent Assembly. 26 November 1949, we have adopted the constitution. 24 January, the last meeting, the final meeting was held of the Constituent Assembly. And 26 January 1950, the constitution came into force. Okay. Now there are two important dates in the constitution. 26 नोव्हेंबर 1949 की ज्याद्वारे आपण खरंच आपलं कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलं, की त्या दिवशी आर्टिकल 5 to 9 म्हणजे सिटिझनशिप संदर्भातल्या ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्यानंतर आर्टिकल 60, 354, 324, 366 ह्या ज्या काही थोड्या प्रोव्हिजन आहे ह्या असं झाल्या. मात्र मेजर उरलेल्या ज्या काही सगळ्या प्रोव्हिजन आहेत ह्या 26 जानेवारी 1950 ला भारताने स्वीकारलेल्या आहेत. आणि म्हणून 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण काय करतो, रिपब्लिक डे साजरा करतो. वेअर ॲज 26 नोव्हेंबर 1949 ला आपण कॉन्स्टिट्यूशन डे किंवा लॉ डे म्हणून साजरा करत असतो. तर 26 जानेवारी ही तारीख का निवडली, तर 26 जानेवारी 1929 रोजी देअर वॉज अ डिक्लेरेशन ऑफ इंडियन इंडिपेंडन्स. पूर्ण स्वराज्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. मोतीलाल नेहरू असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा त्यावेळेचं तत्कालीन जे काही काँग्रेस, इंडियन काँग्रेस होतं त्यांच्याकडून पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. पहिल्यांदा त्या ठिकाणी जो काही राष्ट्रीय ध्वज आहे ज्याच्यावर चरखा होता असा राष्ट्रीय ध्वज म्हणून त्याला मान्यता घेण्यात आली. आणि भारत हा संपूर्णपणे स्वदेश आहे किंवा सार्वभौम राज्य आहे याची मागणी 26 जानेवारी 1929 ला केली गेली होती. आणि म्हणून ती साजरा करण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख निवडली. आणि 26 नोव्हेंबर नंतर 1949 नंतर पुढचं जे काही वर्ष होतं ते म्हणजे 1950, त्या दिवशी बाकीच्या सगळ्या प्रोव्हिजन या अंमलात आल्या आणि इंडिया इज फॉर्म्ड ॲज अ रिपब्लिक ऑफ इंडिया. ओके. अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज बीन रिप्लेस्ड बाय दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. म्हणजे जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता 1935 हा 26 जानेवारी 1950 रोजी संपुष्टात आला आणि भारत खऱ्या अर्थाने तिथून पुढे प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. आणि म्हणून 26 जानेवारी 1950 हा अतिशय महत्वाचा आहे. ओके. Now here you can see the preamble of the Constitution of India, which says that we the people of India having solemnly resolved to constitute India into sovereign democratic republic. आता इथे जर तुम्ही बघितलात तर काय आहे, सॉव्हरेन, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक हे तीनच शब्द आहेत. बाकीचे जे शब्द आहेत सेक्युलर आणि सोशल हे नंतर अमेंडमेंट करून संविधानाच्या प्रिॲम्बल मध्ये इन्सर्ट करण्यात आले. त्याच्या आधी ओरिजिनल जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये हे शब्द नाहीत आणि म्हणून तुम्हाला इथे ते दिसणार नाहीत. ओके. सॉव्हरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक अँड टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन्स जस्टिस, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity of the nation. त्याच्यानंतर इथे इंटेग्रिटी वगैरे हे शब्द यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. Then in our constant assembly this 26th day of 1949 to hereby adopt, enact and give to ourselves this constitution. म्हणजे this constitution is given by we the people of India. To whom it is given? To ourselves. आपणच भारतीयांनी भारतीयांसाठी जे काही संविधानाचा स्वीकार केलेला आहे तो या 26 नोव्हेंबर 1949 रोजी केलेला आहे. कुठे तर कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये तो केलेला आहे. ती जागा पण त्या ठिकाणी दिली आणि दिस वे दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इन टू फोर्स. ओके. आणि भारताचं हे जे काही राष्ट्रचिन्ह आहे हे त्याच्यामध्ये वॉटरमार्क म्हणून घेण्यात आलेला आहे. आणि ही जी काही सुंदर अशी डिझाईन आहे ती भारताचे जे काही कल्चर आहे ते सुचवते किंवा दाखवते आणि त्या कल्चरला अनुसरून त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आली. मग रामायण महाभारतातले प्रसंग आहेत कृष्णाच्या आयुष्यातले किंवा रामायणाच्या आयुष्यातले, त्याचबरोबर भारताचा जो काही विविध भाग आहेत मणिपूर, त्रिपुरा, आसाम किंवा साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया यांचे वेगळं प्रतिनिधित्व या चित्रांच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर बारकाईने तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला ते
आढळून येईल, की सुरुवातीला इकडे डाव्या हाताला नंदी घेतलाय किंवा उजव्या हाताला इकडे हत्ती घेतलाय. तर नंदी आणि हत्ती हे नेहमी हिंदूंना पवित्र असे राहिलेले आहेत किंवा समृद्धीचं प्रतीक म्हणून त्यांना कन्सिडर केलं जातं. तर नंदी किंवा बैल हा कष्टकरी समाजाचं प्रतीक आहे. इकडे जो हत्ती आहे हा राजेशाही चिन्ह त्या ठिकाणी घेतलेलं आहे. खाली कमळ घेतलेले आहेत सगळे जर तुम्हाला दिसत असेल. राजहंस घेतलेले आहेत. इकडे उजव्या कोपऱ्याला खाली सिंह आहे, तर डाव्या कोपऱ्याला खाली घोडा आहे. घोडा हे तेजाचं किंवा जी काही गती आहे, त्या गतीचं प्रतीक आहे आणि सिंह हे ताकदीचं प्रतीक आहे. ते घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. मात्र त्याचं तोंड खालच्या दिशेने आहे. म्हणजे तो संविधानाला खाणार नाहीये. तर संविधानातल्या ज्या वाईट शक्ती ज्या आहेत त्याला तो खाणार आहे. म्हणून त्याचं तोंड खाली घेतलेलं आहे. तर ही खूप सुंदर अशी डिझाइन आहे. त्याचे खूप वेगवेगळे असे अर्थ या ठिकाणी सांगता येतील. ओके. I think we shall stop here now. Okay, thank you. Thank you very much.